नमस्कार. अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी. तर मित्रांनो, येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या पुन्हा आपल्याला काही भागामध्ये पाऊस वाढताना दिसत आहे. तर सध्याला आपण सक्रियपणे पाहिली तर बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र आहे मित्रांनो. राजस्थान आणि गुजरातच्या भागामध्ये आणि साधारणपणे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक कमी दाब क्षेत्र दिसत आहे. जे मान्सूनचे जे टर्बुलेंस असते मित्रांनो, ते अशा प्रकारे विस्तारलेले आहे आपल्या भारतातून. तर यामुळे आता गुजरातच्या भागामध्ये पाऊस वाढलेला आहे मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रात पाऊस आता कमी होणार. पण मात्र पुढील काही दिवसामध्ये साधारणपणे 27 जुलैपासून महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आता अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. तर याचं कारण काय मित्रांनो, आता तर बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र चक्रवात स्थिती आपण म्हणू शकतो या ठिकाणी विकसित होणार. आणि त्याच्यामुळे काय होणार मित्रांनो, अशा प्रकारे वारे आपल्या महाराष्ट्राकडे येणार. अशा प्रकारे जेव्हा बंगालच्या उपसागरात वारे आपल्या महाराष्ट्राकडे वाहतात ना, तर गडगडी पाऊस, विजांसह पाऊस सक्रिय होतात मित्रांनो. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. तर पुढील काही दिवसामध्ये ना आपल्याला वाऱ्याची दिशा बदलणार. साधारणपणे वारे ना आता पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणार अशा प्रकारे. त्यामुळे ना आपल्याला गडगडी पाऊस आणि विजांचा पाऊस आपल्याला सक्रिय होणार. तर खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आता आपल्याला विजांचा पाऊस पाहायला मिळणार मित्रांनो. मध्य महाराष्ट्रातसुद्धा हे पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. आणि हा पाऊस आहे मित्रांनो, कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊसाची शक्यता कमी असणार. आणि मध्यवर्ती भागामध्ये आता पाऊस वाढणार येतं अपेक्षित आहे मित्रांनो. तर विदर्भाचे सर्व जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्याच्या सर्व भागामध्ये आता आपल्याला विजांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. तर एकच चांगलेच आहे मित्रांनो, मराठवाड्याच्या बहुतांश पट्ट्यामध्ये अजूनपर्यंत चांगला असा पाऊस नाही झालेला आहे. आता हे पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. तर सध्याकरता इतकंच. रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.